मागच्याच वर्षी आपण अधिवेशनामध्ये याच्या संदर्भात स्पेशल जे काही पदं आहेत ती पदं याच्याकरता निर्माण केली आहेत। आपल्याकडे पूर्वी काही विविक्षित जे कमिशनरेट होते त्याच ठिकाणी आपला अँटी नार्कोटिक फोर्स असायचा, पण आता जवळजवळ सगळीकडे प्रत्येक पोलीस स्टेशनला अँटी नार्कोटिकच्या संदर्भातला आपला फोर्स आपण तो तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये जवळपास आता 202 अधिकारी कर्मचारी आहेत, 346 नवीन पदं आपण अजून तयार केलेली आहेत। त्यामुळे सर्व जे काही युनिट्स आहेत त्या सगळ्या युनिट्समध्ये आपण ANTF स्थापन केलेलं आहे। म्हणजे जे आपले कोकण युनिट, कोल्हापूर युनिट, नाशिक युनिट, अमरावती युनिट, छत्रपती संभाजीनगर युनिट, नांदेड आणि नागपूर गडचिरोली युनिट या प्रत्येक युनिटला आता सेपरेट अशा प्रकारचा फोर्स हा ग्रामीण भागाकरता देखील आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे। आणि आपल्याला कल्पना आहे की नुकतंच आपण मागच्याच वर्षी अमेंडमेंट करून याला संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत आपण आणलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की ते आणल्यानंतर जवळपास 25-26 मध्ये आपण 10 अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संघटित गुन्हेगारी ऑर्गनाइज्ड क्राईम त्या ठिकाणी लावलेला आहे आणि कोर्टाने देखील म्हणजे न्यायालयाने देखील आपण जो हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे किंवा तो जो आपण संघटित गुन्हेगारी जी काही लावली ती कुठेही त्यांनी स्ट्राईक डाऊन केलेली नाही।